भाजपची विस्तारित कार्यकारिणीची मीटिंग नागपूर या ठिकाणी पूर्ण झाली। त्यामध्ये हास्य जोडो जो प्रोग्राम आहे त्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत राहुलजींचा संदेश पोहोचवणं आणि त्या माध्यमातून काँग्रेसचा विचार पोहोचवणं, जे हिंदू मुसलमान करून मुख्य उद्देशाला बाजूला करण्याचं जे सत्तेमध्ये बसलेले लोक जे आहेत त्यांचा जो नारा हिंदू मुसलमान लढवायची आणि त्याच्या माध्यमातून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करायचं, जनतेचे मूळ प्रश्न घेऊन काँग्रेस लोकांपर्यंत पोहोचणार आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार, या पद्धतीचा हा संकल्प हास्य जोडोच्या माध्यमातून आम्ही आज केलेला आहे। आणि त्या माध्यमातून काही जवळपास 7 ठराव केले। त्याच्यातले महत्त्वपूर्ण ठराव असे आहेत की राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये देगलूर ते मध्य प्रदेशच्या बॉर्डरपर्यंत नांदेडची जाहीर सभा असो की शेगावची जाहीर सभा असो, त्याच्यामध्ये जनतेने दिलेलं मोठं योगदान, स्वयंस्फूर्तीने आलेली लोक आणि काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं, NGOचं, सिव्हिल सोसायटीचं, डॉक्टर इंजिनियर संघटनेचं, अशा अनेक सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त केलेला आहे। दुसरं महत्त्वाचं की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आला, पण त्याला पाहिजे ती मदत अजूनपर्यंत सरकारने केलेली नाही। पीक विम्यामध्ये मूळभर उद्योगपतींना फायदा कसा पोहोचेल हे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण आपल्याला लक्षात येत आहे। शेतकरी विरोधी येत आहे। जे पीक आलं त्या पिकामध्ये आपण पाहिलं की कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणात आज विदेशातून केंद्र सरकार आयात करते आहे। कापसाच्या किमती खाली केल्या। सोयाबीनचा तोच हाल झाला की विदेशातून सोयाबीन आयात केल्यामुळे जो 12,000 रुपये क्विंटल सोयाबीन विकायचा होता तोही सोयाबीन आता 4,000 रुपयाला कोणी घेत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली। त्याचप्रमाणे धान उत्पादकांनाही महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने फसवलं। आजही धान उत्पादक शेतकऱ्यांचा धान घेतला गेला नाही, त्याला वेळेवर पैसे मिळत नाही। बोनसमध्ये सुद्धा मोठी घोषणा केली पण त्याच्यामध्ये जुवा निघाला, अशी परिस्थिती आज आहे। शेतकरी फार अडचणीत आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे। जेव्हा फडणवीस स्वतः विरोधी पक्षात होते त्यावेळेस मध्य प्रदेशच्या सरकारने 6,700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांचे माफ केले आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने माफ करावं असं त्यांनी सांगितलं। मग नाका घालून सरकार पाडली। आता ते स्वतःच ऊर्जा मंत्री आहे, स्वतःच अर्थमंत्री आहे। तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे बिल माफ करावे, हा एक ठराव आम्ही या ठिकाणी संमत केलेला आहे। दुसरं, मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारने जे उद्योग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून पळवून नेतात आहे, महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचाही निषेध या ठरावाच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेलेला आहे। तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की OBCची जातीनिहाय जनगणना ही केली गेली पाहिजे। जे विधानसभेतही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही ही भूमिका मांडलेली होती। अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचे प्रमोशन्स, नोकर भरती ही तातडीनं केली गेली पाहिजे, हा एक ठराव त्याच्यामध्ये आम्ही मंजूर केलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड हे प्रकल्प जो आहे तो आपण पाहिलं की ते उच्च प्रतीचं लोहखनिज त्या ठिकाणी साठा आहे। अनेक वर्ष पुरेल इतका साठा त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी भिलाई स्टील प्लॅन्टपेक्षा मोठा प्लॅन्ट उभा करून त्या लोहखनिजापासून तिथंच सगळ्या गोष्टी तयार झाल्या पाहिजे। लाखो लोकांना रोजगार त्या ठिकाणी त्या निमित्तानं मिळेल। नुसतं गडचिरोलीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करू शकतो ही क्षमता असलेलं ते स्थळ आहे आणि म्हणून राज्य सरकारने जे बाकीच्या राज्यामध्ये तिथले खनिज संपत्ती जे लुटून काही उद्योगपत्यांच्या माध्यमातून ती चाललेली आहे ती थांबवली पाहिजे, हा एक सुद्धा ठराव या ठिकाणी आम्ही मंजूर केलेला आहे। असे अनेक ठराव या ठिकाणी आहेत। पण विशेष म्हणजे राहुल गांधीजीवर ज्या पद्धतीनं BJPच्या वतीनं जे टीका होते आहे त्याचाही निषेध आम्ही करतो आहे। आणि राहुल गांधीजी ज्या उद्देशाने निघालेले भारताच्या प्रत्येक लोकांना जोडण्यासाठी,
आणि त्या पद्धतीचं समर्थन त्यांना जे प्राप्त होत आहे त्या समर्थनाचा विरोध एक प्रकारचं भारतीय जनता पार्टीकडून राहुलजींचा विरोध करून केला जात असेल तर ही लोकशाहीला न परवडणारी. कारण की आजच मी प्रधानमंत्र्यांचं एक स्टेटमेंट ऐकत होतो की एका देशामध्ये निवडणुका झाल्यात आणि त्या ठिकाणी हारणाऱ्या लोकांनी राष्ट्रपती भवन आणि संसदेवर हमला केला ब्राझीलमध्ये, आणि हे लोकशाहीसाठी बरोबर नाही असं प्रधानमंत्र्यांनी म्हणाले. तर भारतामधली लोकशाहीमध्ये आज काय परिस्थिती आहे त्याच्यावरही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बोलावं अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. देशामध्ये लोकशाही राहिली नाही. आपण पाहिलं की न्यायव्यवस्थामध्ये सुद्धा केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेमध्ये रोज भांडणं चालू आहे आणि त्याच्यामुळे न्यायव्यवस्था सुद्धा सुरक्षित नाही, निवडणूक आयोग सुरक्षित नाही, प्रशासकीय व्यवस्था सुरक्षित नाही. अशी परिस्थिती जेव्हा देशामध्ये आहे तर याही व्यवस्थेबद्दलचं देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काही भूमिका मांडावी ही अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे, देशाच्या जनतेची आहे. आणि म्हणून देशामध्ये लोकशाही आता वाचली नाही अशा जेव्हा परिस्थितीमध्ये राहुल गांधींची यात्रा ज्या दिवशी श्रीनगरला पोहोचेल त्यावेळेस राज्यातील असंख्य लोकांनी त्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं असंही आव्हान आजच्या या आमच्या राज्यस्तरीय काँग्रेसच्या बैठकीमध्ये केलं गेलं. हे मराठी काही हा बोला गजानन. काही लोक काही नेते आलेले नाही त्याचं काय कारण आहे? चव्हाण नाही आले, सुनीताई नाही आल्या, काही नेते एक बघा त्यांची व्यक्तिगत कारणं आहेत की त्याचे आम्हाला कारणं देऊन त्यांनी सांगितलेलं आहे. थोरात साहेबांची आपल्या इथंच त्यांचं ॲक्सिडेंट झालेला होता. अशोक चव्हाण साहेबांच्या पाठीत त्रास सुरू झाला त्याच्यामुळे त्यांना 5 तासाचा हा जर्नी आहे. त्याच्यामुळे ते यशोमतीताई आमच्या नाशिकमध्ये आहेत, त्यांच्या सासूची एकदम जास्त सिरियस तब्येत आहे. अनेक नेते ते माझ्याशी त्यांनी संपर्क केला पण आजच्या मीटिंगमध्ये जवळपास आमचे सगळे लोक आलीत आणि जे लोक नाही आलेत त्यांनी मला कारणं सांगून त्यांनी परवानगी मागितली. अभियान जे आहे ते कसं राबवणार आहे, काय रणनीती आहे, कधीपासून? आमची कार्यक्रम सुरू झालेले आहे. 23 तारखेपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. 23 पासून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, शहरामध्ये, वार्डामध्ये आमचे कार्यकर्ते नेते जातील. त्या ठिकाणी पक्षाचा झेंड्याचं त्या ठिकाणी फडकवला जाईल आणि 23 जानेवारीपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून घराघरापर्यंत प्रत्येकाच्या जाणार आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या घरावर स्टिकर पण लावले जाणार आहेत या हास्य जोडोचे आणि लोकांना देशाच्या या मुख्य प्रवाहामध्ये पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. देश वाचवणं, देशाची संविधानिक व्यवस्था वाचवणं, ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच काँग्रेसची जबाबदारी जाते आणि म्हणून आम्ही लोकांच्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक संकल्प या हास्य जोडो प्रकरणामध्ये आहे. राहुल गांधी यांची यात्रा जेव्हा काश्मीरमध्ये पोहोचेल तुम्ही सांगितलं की सर्वांनी त्या ठिकाणी यावं, शक्ती प्रदर्शन होणार आहे तिथं? हा शक्ती प्रदर्शनाचा नाही, हा ऐतिहासिक क्षण आहे आणि या काळातही सुद्धा एखाद्याने मानस तयार करावं आणि या देशाच्या हितासाठी, देशाच्या भल्यासाठी त्यांनी आपलं स्वतःला झोकून घ्यावं असं जे काम राहुलजींच्या माध्यमातून घडलं. कन्याकुमारी ते काश्मीर ही काही पदयात्रा म्हणजे काही सोपं नाही. आपल्याला शब्द बोलायला सोपं आहे पण जेव्हा वास्तविकता आपण स्वतः महाराष्ट्रामध्ये या यात्रेला आपण स्वतः त्याच्यामध्ये होतात आणि आपण पाहत होतात किती मोठा त्रास त्या लोकांना आणि त्याच्यामध्ये राहुलजी तिथपर्यंत पोहोचले आणि त्या क्षणाला एक ऐतिहासिक क्षण म्हणून आमच्या देशवासियांनी सगळ्यांनी बघितलं पाहिजे. काँग्रेसचे लोक तर जाणारच, सर्वसामान्यांनी सुद्धा या ऐतिहासिक क्षणाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही भूमिका आमची आहे. नाही मराठी संपलं का? एक मिनिट, माझी विनंती आहे सगळ्या की प्रिंटवाल्यांना जाण्याचं काही नियोजन ते आता आम्ही सगळे आमदार आता बसून त्याला पाहिजे. मराठी संपलं. काश्मीर फाईल्स चित्रपटाला तुम्ही विरोध केला, तो चित्रपट भारताकडून जे आहे ते ऑस्करसाठी आपण त्या सिनेमाबद्दलचं अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. हा देश तोडणारा सिनेमा आहे अशा पद्धतीचंही अनेक विश्लेषकांनी मांडलेलं आहे.
त्याने मांडलं, त्याचं मग नंतर काय केलं, मग त्याच्याकडून कसं जबरदस्ती स्टेटमेंट पण घेतलं ते पण आपण पाहिलं. ज्या पद्धतीनं हुकुमशाही, आपलं मत मांडायचा अधिकारच नाही ज्या व्यवस्थेमध्ये, ज्या सत्तेमध्ये, त्यांनी ती सत्ता काही पण करू शकतं आता, कारण की त्यांच्याजवळ सगळं रिमोट कंट्रोल आहे. कोणी संस्था आता वाचल्या नाही, त्यांची स्वायत्ता वाचलेली नाही, हे आपल्याला सगळ्यांना लक्षात आहे. त्यामुळे काश्मीर फाईलला काय अजून कुठला फाईल काढतील तर त्याच्यातही ते लोक ऑस्करला पाठवतील. कारण की देशाची बदनामी करणं, देश विकून चालवणं, ही BJPची मानसिकता आहे. ती आता देशाच्या जनतेला कळलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरची प्रतिक्रिया, काश्मीर फाईलच्या बद्दलची प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीनं तर निश्चितपणे यायला, कारण की आज ज्या काश्मीर पंडिताचा मुद्दा घेऊन ते पिक्चर बनलं, आज काश्मीरमध्ये काश्मीर पंडितांची परिस्थिती काय, हा प्रश्न अगर BJPला विचारला त्याचं उत्तर देणार नाही. काश्मीर पंडिताचा राजकीय वापर मतं घेण्यासाठी त्यांनी केला, पण आज तिथं काश्मीर पंडित सुखरूप नाही काश्मीरमध्ये. आणि काय परिस्थिती आहे ते आपण पाहतोय. आता ते चॅनलवाले दाखवत नाही. आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टीवर बॅन आहे, वास्तविकता लोकांपर्यंत आणली जात नाही, हे आता त्याच्यातून आहे. पण काश्मीर पंडिताचं स्वतः तुम्ही तिथं इंटरव्ह्यू घ्यायला या आमच्याबरोबर त्या यात्रेमध्ये, म्हणजे तिथं काश्मीर पंडिताचा इंटरव्ह्यू घेऊ आपण. राहुल गांधी यांची काही वक्तव्य जे आहेत ते कुठेतरी आक्षेपार्ह वाटतात. म्हणजे कालच ते बोलू गेले की हा देश तपस्वींचा आहे, पंडितांचा आहे, त्यामुळे देशभरातील पंडित आंदोलन करतात. बघा, दोन गोष्टी असतात. काही पोंगा पंडितही असतात आणि काही प्रामाणिक पंडित असतात. ज्या पोंगा पंडिताला ते लागेल, पुजारी हा जो पुजारीच असतो, काही चाटुकरीचे पुजारी असतात, तर चाटुकरीच्या पुजारींना लागेल ना. पण तपस्वीचा महाराष्ट्र देश आहे, पुजाऱ्यांचा देश आहे, पण पोंगा पंडितांना लागेल. तर त्याला कुणाला लागलं त्याला काय करणार, सगळ्यांना चांगलं लागेल असं काही नाही. आता शरद पवारांनी 1 दिवसापूर्वी म्हटले की महाविकास आघाडीला गाठून लढवेल. तुम्ही आता म्हटले आपण आता हे बघा, मी तुम्हाला सांगितलं निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊ द्या, त्याच्यामध्ये हे सगळ्या प्रतिक्रिया देऊ. महाराष्ट्रामध्ये भाजपने मिशन 45 राबवण्याची सुरुवात सांगितलं आहे, त्याच्यामुळे काँग्रेसने विदर्भाकडे लक्ष वळवलं की विदर्भातल्या सगळ्यात जास्त जागा निवडून आणायच्या. महाराष्ट्र तसं काँग्रेसचाच होता आणि राहणार आहे. ते आता पुढच्या काळामध्ये त्यांनी काय करावं. आता औरंगाबादची सभा झाली तर ते पाहिली ना आपण, त्यांचे केंद्रीय अध्यक्ष आलेले होते, ते आपण दाखवलं, पण TV वर दाखवलं नाही, पण त्याचे व्हिडिओ आपण पाहतो सोशल मीडियावर. त्यामुळे ते 49 जागा म्हणतात, 48च जागा आहेत आपल्या इथं. ते त्यांचे अध्यक्ष सांगतात 49 जागा म्हणतात. त्याच्यामुळे मुद्दा तो नाही ना. आखरी ज्या उद्देशाने 2014 मध्ये 2019 मध्ये जे मुद्दे घेऊन भाजप यांनी लोकांची मतं घेतली, आता त्या मुद्द्यावर काही येत नाही. आमचा सवाल तो आहे, त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. मी कालच बोललो होतो की महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय व्यवस्था चालवली आहे ती टेररिझम पद्धतीची आहे. एखाद्या माणसाला टार्गेट करायचं आणि त्याला उद्ध्वस्त करायचं. महिलांचा इश्यू असतील, कुठले इश्यू घ्यायचे आणि त्याच्यावर बोलायचं. मग महागाईवर का बोलत नाही, बेरोजगारीवर का बोलत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाही, छोट्या व्यापाऱ्यांच्या मुद्द्यावर का बोलत नाही. हे 1 नेशन 1 टॅक्सचा जो त्यांनी नारा लावला होता, इन्स्पेक्टर राज संपव. आता GSTच्या माध्यमातून छोट्या व्यापाऱ्यांना विचारा, सगळ्यांनी व्यवसाय करणं बंद करून टाकलं. आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात नागपूरमधून, आपण ज्या शहरात आहोत नागपूरमधून अनेक उद्योगपती विदेशात चालले गेले, इथला सगळा व्यवसाय बंद केला. ही जी काही परिस्थिती, त्या मुद्द्यावर का बोलत नाही BJP, मूळ मुद्द्याला काय डायव्हर्ट करतात, त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल आणि काँग्रेस त्यांना हे उत्तर द्यायला भाग पाडेल. आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे. जे मुद्दे घेऊन भाजप 2014 आणि 19 मध्ये लढली, त्या मुद्द्याला त्यांना सामोरं जावं लागेल आणि आम्ही त्यांना लोकांच्या समोर आणू. भारत जोडो यात्रेमध्ये नितीन बोला, नितीन. भारतपूरमध्ये जे मतदान झालं त्याचा कधी अनालिसिस झाला आहे का? बिलकुल सुरू पूर्ण आणि काही संघटनात्मक इलेक्शन व्हावे. आता AICC झाल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष निवडला गेल्यामुळे लोकल लेवलवर स्टेट लेवलवर अशी काय या सगळ्या प्रक्रिया झालेल्या आहेत. त्याचंही आता स्वतःच राजू पल्लम साहेबच त्या निवडणुकीचे प्रमुख होते आणि आता त्याचं सगळे तयार झालेलं आहे. आता लोकल पातळीवरही आपल्याला हे सगळे चित्र पाहायला मिळणार. भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची साथ होती. आता हात से हात जोडो मध्ये पण त्यांचा हात असणार आहे सोबत, की फक्त काँग्रेसचं अभियान आहे? हे बघा, हा काँग्रेस पक्षाचं अभियान आहे आणि आम्ही सांगितलं की 23 तारखेला 23 पासून आम्ही फ्लॅग होस्टिंग जे करणार आहोत ते काँग्रेस पक्षाच्या तिरंग्याची करणार. त्याच्यामुळे
ते आम्हाला याच्यामध्ये सहभागी होतील कसं, तुम्ही हा प्रश्न होऊ शकत नाही. हां. ये जो हाथ जोड़ो यात्रा है वो कैसे होगी, उसकी रूपरेखा कैसे होगी, ये बताइए. हाथ से हाथ जोड़ो प्रोग्राम ये ऐसा है कि राहुल जी ने जो कश्मीर से कन्याकुमारी से कश्मीर जो पदयात्रा शुरू की थी, उस पदयात्रा का जो बड़े पैमाने में लोगों का उसमें सहभाग रहा. लोग स्वयं पुत्र से राहुल गांधी जी की यात्रा में सहभागी हुए. महिलाएं हो बड़े पैमाने में, युवा हो, बच्चे हो, बुजुर्ग हो, युवा साथी हो, बड़े पैमाने में उसमें सहभागी हो. और वही राहुल जी का संदेश लेकर हम हर गांव तक, हर बूथ तक, हर घर तक हमको पहुंचना है. और वही संदेश पहुंचाने का इस हाथ से हाथ जोड़ो प्रोग्राम का उद्देश्य है. बिल्कुल, इसमें मैंने जब भी कहा, मराठी में बता रहा था कि हम उनको मूल इशू को जो 2014 में, जो 2019 में जो वादे उनको जनता को उन लोगों ने किए थे, वही मुद्दों को हम जनता के सामने रखेंगे. उनके ऊपर चार्जशीट दायर करेंगे लोगों के सामने, क्योंकि हमारी अदालत जनता है और जनता के सामने ये सब इशू को हम रखेंगे. उनके ऊपर चार्जशीट डालेंगे, लोगों के सामने उनको बोलने लगाएंगे कि आपने ये मुद्दे को क्यों बाजू किया. जो इशू है, मैंने कल भी कहा था कि ये पॉलिटिकल टेररिज्म जिस तरह से बीजेपी मुद्दे को मूल मुद्दे को डाइवर्ट करने के लिए जो कर रही है, अब बीजेपी को हम मूल मुद्दे पे लाएंगे, लोगों के सामने जाएंगे, लोगों के दरबार में जाएंगे और वहां पर उनके ऊपर चार्जशीट है. भारत जोड़ो यात्रा और हाथ से हाथ जोड़ो अभियान यात्रा जो है, ये दोनों बहुत पॉजिटिव अभियान है. बट कांग्रेस का जो मेन मुद्दा है इन फाइटिंग का, उसको किस हद तक एड्रेस करना चाहिए? कोई इनफिटिंग नहीं है. आपने देखा होगा कि आज नागपुर में कांग्रेस की कार्यकारिणी की बैठक हुई है. आपने देखा होगा कि यहाँ पर हम सब लोगों ने अपनी अपनी भूमिका रखी. डेमोक्रेसी कांग्रेस में है. कांग्रेस में किसी के जैसे हुक्मशाही नहीं है, कोई किसी को बात रखने का कोई अधिकार नहीं है. बीजेपी में, कांग्रेस में इस तरह का कोई नहीं है. आपने देखा होगा, आपको बाहर में एक आवाज भी नहीं आया. तो इसलिए मुझे लगता है कि कोई इनफाइटिंग नहीं है. इस तरह की अफवाहें मीडिया के माध्यम से फैलाई जाती है. कांग्रेस में सभी लोगों को, सभी नेता, आपने देखा होगा कि नागपुर में है तो नागपुर के सभी नेता आज मंच पे थे. तो कोई इनफाइटिंग नहीं है. कांग्रेस एक साथ है और कांग्रेस महाराष्ट्र में जनता की अपेक्षा में खरी उतरेंगी और कांग्रेस ही महाराष्ट्र में सत्ता में आएगी. सर्वोच्च न्यायालयामध्ये मुद्दा आता सध्या सुरू आहे. तुमच्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर काही चर्चा झाली किंवा काँग्रेसची भूमिका काय राहणार आहे धर्मांतरांवर? हे बघा, दोन गोष्टी आहेत. सर्वधर्म समभाव आहे आणि प्रत्येक धर्माला आपल्या आपल्या धर्मावर प्रेम करण्याचा अधिकार आहे. कोणालाही कुठल्याही जबरदस्ती आपल्याला आपल्या धर्मात कोणाला ओढून आणता येत नाही. हे आमच्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे. त्याला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण आहे, काय न्यायालय काय त्याच्यात मला माहिती नाही. पण माझा मुद्दा एवढाच आहे की आम्हाला संविधानानेच आम्हाला हे सगळं शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यावरचं नाही, ही या पद्धतीचे मुद्दे जाणीवपूर्वक हे बीजेपीकडून आणले जातात आणि लोकांना डायव्हर्ट करून या पद्धतीचं मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट केलं जातं आणि म्हणून आम्ही चार्जशीट त्याच्यावर दायर करणार ही भूमिका आमची. बघा, आपल्या देशामध्ये समान नागरी कायदा आहे, नाही आहे असं कोण म्हणतोय? नाना पटोलेंनी केलं तर ते बरोबर. जसं आता यांच्या काळामध्ये आहे, तर राज्यपालांनी महापुरुषांचा अवमान केला, त्यांच्या मंत्र्यांनी अवमान केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल नाही. पण सोशल मीडियावर कोणी काही केलं, एखाद्या मूर्तीची विटंबना झाली त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. मग त्यांच्यावर काय गुन्हे दाखल नाही झाले? त्यांच्यासाठी समान नागरी कायदा आणायला पाहिजे, जे लोक या समान नागरी कायद्याला मानत नाही. आपल्या देशामध्ये समान नागरी कायदा आहे, पण आता या समान नागरी कायदा अजून काय वेगळा आणणार आहेत ते लोक, याचं काही अजून आलाच नाही, प्रस्ताव कुठं आला नाही. पण देशामध्ये सगळ्यांना न्याय आहे. फक्त आता मुठभर लोकांना, परवा लोकसभेचा तुम्ही मुद्दा उपस्थित केला म्हणून सांगतो की परवा लोकसभेमध्ये 10.5 लाख कोटीचं कर्ज मुठभर उद्योगपत्यांचं माफ केलं. त्या खासदारांनी प्रश्न असा केला होता की किती लोकांचं कर्ज माफ केलं, ते कोण होते, त्यांनी किती केलं. त्यांनी सांगितलं की एवढं कर्ज आम्ही माफ केलं. पण रिझर्व्ह बँकेने सांगितलं की त्या लोकांची नावं तुम्हाला उघडकीस करता येणार नाही. रिझर्व्ह बँकच्या नॉर्म्समध्ये आपल्याला सगळ्यांसाठी कायदा सारखा आहे.
इथं तुम्ही समजा 10,000 रुपयाचं कर्ज घेतलं आणि तुम्ही दिलं नाही तर पेपरमध्ये तुमची ॲड छापली जाते की यांनी कर्ज थकवलेलं आहे, मग तुमचं घर जप्ती केली जाते, तुमच्या प्रॉपर्टी जे काही असेल. मग रिझर्व्ह बँक असं कसं सांगू शकतं? ज्या देशामध्ये सगळ्यांसाठी समान कायदा आहे पण स्वतः केंद्र सरकार किंवा राज्याचं सरकार ते यांच्यासाठीच आणायला पाहिजे. आता हे यांना समानता नाही आहे म्हणून यांच्यासाठी लागू होत आहे. हे आणत असेल तर माहिती मला पण आणू द्या त्यांना. तुमच्या ठरावांमध्ये निषेध दिसतो आहे, अभिनंदन दिसतो आहे, पण तुमच्या पक्षाकडे हां तो आणि बजेट सेशनसाठी काही स्ट्रॅटेजी डिस्कस झाली का? उद्याचा दौरा कसा राहणार? आता आम्ही सगळे आमदार इथं आहेत. तुमचं गेल्यानंतर आमची त्यांची मीटिंग होणार. आम्ही तो ठराव पण सुरजागडचा वाचलेला आहे, आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. आमची भूमिका त्याच्यात एकदम क्लिअर आहे. सुरजागड प्रकल्प काही तिथून जावं अशी आमची भूमिका नाही, पण ज्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात डिपॉझिट आहे, वर्षानुवर्ष चालेल, क्वालिटीचं डिपॉझिट आहे, भिलाई स्टील प्लॅन्टसारखा मोठा प्लॅन्ट त्या ठिकाणी उभा व्हावा. आज मुख्यमंत्र्यांनी परवा तुम्हाला सांगितलं की 348 कोटी रुपये आम्हाला महसूल मिळतं. मी त्यांना विधानसभेत सांगितले की 3 लाख कोटीचं महसूल तुम्हाला मिळेल आणि लाखो लोकांना रोजगार देईल. फक्त गडचिरोलीचाच विकास नाही तर संपूर्ण विदर्भात सहित महाराष्ट्राचा विकास करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प आहे. पण याची लूटपाट ज्या पद्धतीने केली जाते ही लूटपाट थांबवली गेली पाहिजे असं विधानसभेत आम्ही सांगितलं. आज आमचे सगळे आमदार इथं आहेत. आज आमची त्याची चर्चा होणार आहे. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकांच्या बद्दल चर्चा होणार आहे. तो सगळा प्रोग्राम आम्ही करू आणि त्याच्या आधारावर आमचा सुरजागडच्या बद्दलची भूमिका आमची स्पष्ट आहे. विधान परिषदेचं 12 तारीख लास्ट डेट आहे फॉर्म भरायची. आमची जवळपास त्याच्यामध्ये चर्चा झाली. नागपूर आणि अमरावती या दोन्ही जागा काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून लढेल आणि त्या पद्धतीची आमची तयारी सुरू आहे. तुमच्या आजच्या बैठकीमध्ये ठराव झाले, अभिनंदन झाले, निषेध झाले, पण काँग्रेसची पुढची वाटचाल कशी राहील, पक्षाकडे कसं राहील किंवा आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस कशी समोर जाईल या संदर्भात चर्चा झाली? बिलकुल तेच. आज आम्ही काही प्रमुख लोकांशी आता मी बसतो आहे, त्यांच्याशी या सगळ्या विषयावरची चर्चा आहे. काही प्रमुख आहेत, आमदार आहेत, सगळ्यांना मी थांबवलेलं आहे. त्यांच्याशी बसून आम्ही ही सर्व रणनीती करू. रणनीती पण ओपन केली जाणार. सर, राहुल गांधी ने कहा है कि ये स्केल राहुल गांधी, उन्होंने कहा है कि वो अपने इमेज के बारे में अभी कुछ सोचेंगे नहीं, पर क्या आपको लगता है कि उनका रियलाइजेशन और ये डिसीजन जो है उन्होंने कहीं पहले लेना था, क्योंकि राहुल गांधी की इमेज काफी सफर हुई और उन्हें कई नामों से भी पुकारा गया इसके पहले? देखो, मुझे ये पता है कि जो हीरा होता है हीरा रहेगा, वो चमकेगा. और गांधी परिवार का बलिदान और उनका इस देश के लिए त्याग, इस बात को कोई भी नहीं भूल सकता. और राहुल गांधी जी को जिस तरह से विजुलाइज किया गया था वो खुद राहुल जी ने भी किया था. और आपने देखा हो कि सोशल मीडिया हो, टीवी हो, प्रिंट मीडिया हो, राहुल गांधी को जिस तरह से बदनाम किया गया था. तो आज लोगों का उनकी इस यात्रा में जो इन्वॉल्व हो रहा है वो एक स्पष्ट हो चुका है कि आखिरी मैंने कहा कि हीरा चमकेगा. हीरा को कितना भी मट्टी में डालो, छुपा के रखो, कोयले में डालो, चमकेगा ही. तो राहुल गांधी हीरा थे और हीरा ही रहेंगे और अगले आने वाले इलेक्शन में देश का नेतृत्व भी करेंगे. राहुल गांधींच्या यात्रेचा सब चीज का समय होता है. महाराष्ट्रात किती फायदा झाला आहे राहुल गांधींच्या यात्रेचा? फायदा झालेला आहे, त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल. लास्ट क्वेश्चन. कमलेश बोला. तुम्ही म्हणाले की महाराष्ट्रात आता अशी परिस्थिती आहे की काँग्रेस स्वबळावर सरकार आणू शकते. त्याला जोडून तुम्ही असंही म्हणाले की प्रदेश काँग्रेसची जी बैठक होती, बरेचसे प्रदेश पदाधिकारी जी मंत्रीही त्या बैठकीला उपस्थित राहत नाही. अशी जर परिस्थिती विदिन पार्टी असेल तर कुणाच्या बळावर तुम्ही सरकार दोन गोष्ट आहे. कुणाच्या बळावर तुम्ही सरकार आणणार आहे? आणि त्याला जोडून दुसरा मुद्दा असा आहे की जे लोक सातत्यानं अनुपस्थित होत आहेत त्यांना जर नाराजी व्यक्त केली पण त्याच्यावर कारवाई पुढे होऊन काही मेसेज देणार आहेत का सामान्य कार्यकर्ते? तुम्हाला काही सुधार आणण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात आहेत. आता मी मगाशी तुमच्यासमोर तुम्ही बोललोच नाही की काँग्रेसचं सरकार आणणार म्हणून, पण तुम्ही आपल्या हातात जोडतात आहात कारण तुम्हाला मसाला पाहिजे. ऐका तर खरं, मी तुमच्यासमोर बोललोच नाही. मला भाषणात तुम्ही आता त्याला तुम्ही ऑफ द रेकॉर्ड आहे तुमच्या, तुम्हाला काय ऐका की ऐका तर खरं. महाराष्ट्रातलं जे काही पिक्चर्स आहे ते तुम्हाला सगळ्यांना कळत आहे. स्वतः शरद पवार साहेबांनी परवा पुण्याच्या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगितले की काँग्रेसला कोणी संपवू शकत नाही
आणि जी काही परिस्थिती मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो आहे त्याच्यामुळे लोकांना काँग्रेस आता सत्तेत पाहिजे ही परिस्थिती आज आहे. आणि म्हणून आता आम्ही सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना, आमच्या नेत्यांना, सगळ्यांना मी संदेश दिला की आपण लोकांपर्यंत पोहोचा, लोक तुमची वाट पाहतात. आणि म्हणून मी तो एक संदेश या निमित्तानं दिलेला आहे. राहिलं अनुपस्थितीचा विषय आहे, ज्या लोकांनी परवानगी घेऊन अनुपस्थिती राहिले त्यांची व्यक्तिगत कारणं देऊन त्यांना तर तो भाग नाही, पण जे लोक नाही आले त्यांना सगळ्यांना नोटीस आम्ही केलेला आहे आणि सगळ्यांना विचारणा केली जाईल की आता कोणी पण आला आणि कोणी पण गेला असं होणार नाही. एक मोठा बदल आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष राष्ट्रीय खरगे साहेबांनी आता संघटनात्मक आणलेला आहे आणि त्याच्यामुळे हे आदेश त्यांचे आहेत, हे नाना पटोलेचे नाही. त्यामुळे एक मोठा सुधार आपल्याला भविष्यात पाहायला मिळणार. आणि तुम्हाला जे काही आज ठीक आहे, आता आपल्याकडे एक मन आहे की गरीब माणूस असेल त्याच्या बायकोला कोणी काही म्हणू शकतं, मोठ्याला काही नाही म्हणू शकत. आता ठीक आहे, आता काँग्रेसला त्या पद्धतीचं टार्गेट केलं जातं सगळीकडे. पण तुम्हाला एक सांगतो की कोण काय टार्गेट करत असेल तरी जनतेच्या अपेक्षा ह्या काँग्रेसकडून आहेत आणि त्या अपेक्षेमध्ये काँग्रेस महाराष्ट्रामध्ये खरं उतरेल आणि त्या पद्धतीचं आम्ही कामाला लागलेलो एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो. थँक्यू.